सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे. आज सकाळपासून 2 व्हिडिओ मी सांगितलेले होते, टाकलेले आहेत यूट्यूबवरती. त्याच्यामध्ये एक हॉल तिकीटचा मुद्दा होता आणि तो एकदम क्लिअर केलेला होता. जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढे विद्यार्थी 50% विद्यार्थी मुंबई पोलिसला फॉर्म भरलेले असताना सुद्धा काही जे घटक असे आहेत ज्यांनी भीतीसाठी एक वातावरण तयार केलेलं होतं आणि लगेचच हॉल तिकीट आलं म्हणून एक लिंक देऊन ते शेअर केलेलं होतं. लिंक ही ऑनलाईन कुणाला पण देता येते आणि काल रात्रीपासून 12 पासून मुलं घाबरलेली होती की आमचं आलं नाही. मी आधी सांगितलेलं होतं की जी काही खरी माहिती तुमच्यापर्यंत देणार आणि मी दुपारी 1 वाजेपर्यंत इन्फॉर्मेशन ऑफिशियली ऑफिसमधून जी काही काढली होती तुमच्यापर्यंत दिलेली होती. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती कारण मुलं घाबरून गेलेली होती, काही त्यांना सुचत नव्हतं. आजचा विषय काय आहे तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पोलीस भरती किंवा पोलीस भरती संबंधातील जे काही घटक असतात सगळेच, मग वर्ग 1 पासून ते वर्ग 4 पर्यंतचे, तर त्याच्यामध्ये जे काही रिक्त पदे आहेत त्याच्यावरती एक मुद्दा किंवा गाजलेला होता. जो मुद्दा होता तो तिथं गाजलेला होता. त्याच्यावरती तुम्ही जर बघितला तर कशा पद्धतीनं अनिल देशमुख जे माजी गृहराज्यमंत्री होते, ज्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई पण झालेली होते, पूर्ण महाराष्ट्रानं त्यांना पाहिलेलं होतं. काही दिवस ते आतमध्ये पण होते. त्याच पद्धतीनं आताचे गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दोघांच्या मध्ये जे काही संवाद झाला आजच्या अधिवेशनामध्ये त्याच्याविषयी आज मी बोलणार आहे. सो सुरुवातीला विनंती करतोय, खूप महत्त्वाचं चॅनल आहे. जेवढ्या काही लहान लहान गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढं प्रामाणिकपणे पोहोचवायचं काम आपला चॅनल करत आलाय आणि करत राहील. सुरुवातीला सांगतोय, विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. पहिली गोष्ट, हिवाळी अधिवेशनामध्ये गृह खात्यातली जे काही रिक्त पदे होते त्याच्यावर एकंदरीत एवढ्या जागा रिक्त आहेत म्हणून सांगितलेलं होतं अनिल देशमुख आणि त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी जे काही रिप्लाय दिला ते तुम्ही सुद्धा बघितला असाल. आपण पहिला व्हिडिओ बघूयात काय बोलणं झालं त्यांच्यामध्ये आणि त्याचं विश्लेषण आपल्याला पुढे करायचं आहे. सो आता पहिला काय करूया, आपण व्हिडिओ बघूयात, त्यानंतर आपण आपलं विश्लेषण देऊयात. सो कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि नंतर विश्लेषण बघायचं आहे. मृद आणि जलसंधारण पर्यंत, प्रशासनापासून तर एकदम मृद आणि जलसंधारण पर्यंत सामान्य प्रशासन मध्ये अध्यक्ष होते, मंजूर पदे आणि भरली पदे आणि रिक्त पदे याच्यामध्ये आपण पाहिलं अध्यक्ष महोदय तर 2373 पदे रिक्त आहेत. गृह विभागामध्ये 57,012 पदे रिक्त आहेत. महसूल आणि वन विभागामध्ये 17,822 पदे रिक्त आहेत. असे 2.5 लाख पदं सध्याच्या परिस्थितीत अध्यक्ष महोदय रिक्त आहेत. आज जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये आज नगरपालिकेला अध्यक्ष सीओ नाही, एक सीओ 4 नगरपालिका पाहतात. एक ग्रामसेवक 5 गावाचं काम त्यांच्याकडे असतं, पटवारी नाही. आणि मग अशा पद्धतीने सर्व विभाग आहे अध्यक्ष मध्ये आपण भरती करताय चांगल्या, पण अजून गतीने 2.5 लाख पद अजून रिक्त आहे. 2.5 लाख पद अजून रिक्त आहे. ही पद प्रत्येक विभागाची लवकरात लवकर भरली पाहिजे. या दृष्टीनं शासनाने अजून गतीने काम केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, देशमुख साहेबांनी सांगितलं ते योग्यच आहे. फक्त पहिल्यांदा त्यांनी अभिनंदन केलं असतं, आमचं तर बरं वाटलं असतं की 1 लाख पदं 2 वर्षामध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने या सरकारने भरली. आणि आपल्याला माहिती आहे ही काही पदं आज रिकामी नाही आहेत. नाही 14 सालापासून नाही. तुम्ही जेव्हा 5वं वेतन आयोग लागलं त्यानंतर पदभरती बंद केली होती, ती सुरू मीच केली मुख्यमंत्री म्हणून आणि आता या सरकारमध्ये झाली. त्यामुळे असं नाही आहे. आपण जर जेवढं मागे जाऊ ना तेवढे सांगाडेच बाहेर पडतील. त्यामुळे आपण काय की आपल्याला भविष्याचं पाहायचं आहे. भविष्याचं जे आहे ते आपण पाहूया, भविष्यात चांगलं काय करता येईल. त्यामुळे देशमुख साहेबांनी सांगितलं अजूनही रिक्त जागा आहेत. यावेळी आपल्याला जवळपास वेगवेगळ्या विभागांमध्ये 60% 80% अशा जागा भरण्याची परवानगी मिळालेली आहे. फायनान्स विभागाने ती परवानगी दिलेली आहे. त्यामुळे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आता 1 लाख पदं भरली म्हणून थांबलो नाही आपण अजून पदं भरणार आहोत. त्यामुळे तर तुम्ही बघितल्याच आहे व्हिडिओ. हा जे काही संवाद झालेला होता त्यांच्यामध्ये सांगत होते की 54,000+ जागा जे काही अनिल देशमुख आहेत, माजी गृहराज्यमंत्री होते, त्यांनी पण काही काळ गृहराज्यमंत्री पदावरती थांबलेले होते. त्यानंतर त्यांना तिथूनच त्यांची उचलबांगडी झालेली होती. तुम्ही जे कोणी मागे बघितलं असेल त्यांचा इतिहास त्यांना माहिती आहे. वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्यांना अटक झालेली होती. काही काळ जेलवारी पण झाले होते. त्यांनी आज पावसाळी अधिवेशनामध्ये सांगितलं
की गृह विभागामध्ये 54,000 प्लस जागा ह्या रिक्त आहेत, त्या कधी भरणार वगैरे वगैरे. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना एक टोला लगावला. त्यांनी जर आमचं अभिनंदन केलं असतं तर बरं झालं असतं. आम्ही 1 ते 2 लाख पदं गेल्या काही वर्षामध्ये आम्ही पारदर्शक पद्धतीने भरलेली आहेत. या पारदर्शक शब्दाचा अर्थ त्यांना कदाचित माहीत नसेल, कारण तलाठीला एवढा मोठा गोंधळपणा झाला होता. त्याचबरोबर पुरवठा विभाग असेल, त्याचबरोबर नगर परिषद असेल, त्याबरोबर कुठलं जे काही भरती जे ऑनलाईन झाल्या त्याच्यामध्ये लय मोठं नुकसान झाले महाराष्ट्राचं. हजारो लाखो मुले रस्त्यावर आलेली होती, तरी पण त्या गोष्टीचा विचार झालेला नाही. आणि हा माणूस म्हणतोय की त्यांनी आमचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की आम्ही पारदर्शक पद्धतीने त्या पोलीस भरती केलेल्या आहेत, किंवा सॉरी ते पाठिंबाची भरती जे आहेत तलाठी वगैरे, नगर परिषद असेल, जलसंपदा विभाग असेल, आणि आता पोलीस भरती चालूच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मुलांचे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्याच्या घटकावरती आक्षेप घेतलेला तुम्ही बघून येत आहे. काही विद्यार्थ्यांनी आक्रोश केलेला आहे, काही विद्यार्थ्यांनी आंदोलन मोर्चे काढले होते, तरी सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या सत्तेच्या जोरावरती त्यांना पळवून लावलेलं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं जे काही रिक्त जागा होत्या, अनिल देशमुखांनी बोलले की 54,000 जागा रिक्त आहेत. म्हणजे पोलीस भरतीच्या 54,000 जागा रिक्त आहेत का? या तर नाहीये, अशा पद्धती नाहीये. गृह खात्यातले 54,000 जागा रिक्त आहेत, ज्याच्यामध्ये वर्ग 1 पण येते, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 या तिन्ही घटकातील ज्या काही वर्गातील जागा आहेत त्या सगळ्या रिक्त आहेत. आणि 54,000 जागा नाही आहेत, 54,000 प्लस जागा आहेत. मधल्या पिरियडमध्ये एक बातमी आलेली होती गेल्याच वर्षी, तुम्हाला माहित असेल, जवळजवळ 90,000 जागा रिक्त आहेत, 50,000 जागा रिक्त आहेत फक्त कॉन्स्टेबलच्या. बाकी त्याच्यामध्ये वेगळ्या जागा नाही विषय, कारण की सगळ्यात जागा जास्त या कॉन्स्टेबलच्या असतात. वर्ग सी मध्ये, ग्रुप सी मध्ये येते पोस्ट, ती आपली पोलीस कॉन्स्टेबल आहे ते. सो अशा पद्धतीनं जवळजवळ 54,000 जागा, ह्या 54,000 प्लस जागा एकंदरीत गृह खात्यातल्या असताना सुद्धा यांनी सांगताना 54,000 जागा सांगितलेल्या आहेत. याच्यापेक्षा जागा खूप मोठ्या पद्धतीनं रिक्त आहेत. आतापर्यंत जर भरतीचा इतिहास बघायला गेलं तर मागची भरती झालेली होती 2021ची भरती, त्याच्यामध्ये 68 जागा या भरल्या झाल्या होत्या. म्हणजे ज्या रिक्त जागा होत्या त्यातलेच 68% जागा, म्हणजे उर्वरित 32% जागा ह्या रिक्त होत्या 2020-21 या पद्धतीनं. आणि आता 22-23ची भरती चालू आहे, तर 20-21 मध्ये ज्या रिक्त जागा झाल्या होत्या भरपूर प्रमाणात, ते 21ची पोलीस भरती ही मागची जी राहिलेली पोलीस भरती होती एकंदरीत, त्याच्यामधलेच एकंदरीत आतापर्यंतच्या 68% जागा या डिपार्टमेंटने भरलेल्या होत्या. त्यानंतर परत तुटपुंजी जागा काढले 17,000. ते कुठे झालं असेल राहिले तर 70, 72, 75% बरोबर, कारण की 23-24च्या सुद्धा जागा रिक्त झाल्या, त्या इयरच्या जागा सुद्धा रिक्त झाल्या, 2021-22च्या जागा रिक्त झाल्या. अशा पद्धतीने माझ्या मते तर 70 किंवा 75% जास्तीत जास्त जागा भरलेल्या होत्या. नंतर आता परत भरती काढणार म्हणतात ते 9,000 जागेची. ते कदाचित खरं पण असू शकेल किंवा एखादं गाजर पण असू शकेल, किंवा प्रत्येक सरकारचा एक कारनामा असतो की बाबा काय करायचं असते, एक पोलीस भरती काढायची आणि ती बरोबर विधानसभेच्या तोंडावर आणून ठेवायची, पैसे भरून घ्यायची ढीगभर. पुढचं सरकार बदललं तर ते कधी घेईल ते त्यांच्या राम भरोसे. आपलं सरकार आलं तर आपण व्यवस्थित घेऊ शकतो, हा त्यांचा विचार असतो. फक्त त्यांचा अजेंडा काय असतो, तर ही पोलीस भरती दाखवायची ढीगभर आणि त्या पोलीस भरतीवरती भीक मागायची. आम्ही 2021 साली एवढ्या जागा रिक्त होत्या त्या भरून घेतल्या. आम्ही 2022-23च्या एवढ्या जागा 17,000 समथिंग जागा आम्ही भरून घेतल्या. आणि आमच्या सरकारनं परत एकदा 9,000 जागा एकत्रित भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. असा अजेंडा तयार करून आपण भीक मागायचे आहेत, मतांची भीक मागायची आहेत सरकारला. त्यामुळे हे जे नियोजन आहे हे नियोजन त्याचंच आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनेक मृत्यू झाले तरी त्याचं देणं घेणं काही नाहीये, कारण त्यांचा जो अजेंडा आहे तो त्यांना पार करायचा आहे. कारण की लोकसभेला जो मोठा त्यांचा पराजय झालाय महाराष्ट्रामधला, त्याच्यासाठी मंथन करण्यासाठी दिल्लीवारी वगैरे मोठ्या प्रमाणात झालेले होते. तुम्ही बघितले फडणवीस 2-2 दिवस, 1-2 दिवस तिथे आधीच जाऊन राहिलेले होते दिल्लीला, आणि आमची मुलं इथं रस्त्यावरती उपोषण करत पुण्याला मरत होती रस्त्यावरती, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावरती, तरी सुद्धा त्यांना जरा सुद्धा कीव आली नाही. नंतर त्यांनी चॉकलेट दाखवलं त्याच मुलांना की 9,000 जागेची आम्ही भरती करणार आहे सर, आम्ही पुढे बघून घेऊ काय करायचं. त्या मुलांना आम्ही सूट देऊ शकतो, देणार नाही देणार आता तो सगळा त्यांचा विषय आहे. सरकार नाही राहिलं तर मग अवघड होणार आहे. ह्या मुलांना कोणी विचारणार नाही, लक्षात ठेवायचं. परत मुलं परत उपोषण करतील आणि वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये परत गोंधळ उठणार आहे 100%. मग आता 54,000 जागा हे रिक्त असताना यातले किती हजार जागा हे भरणार हे ऑफिशियल नाही, मी अजून पण सांगतोय. या 54,000 जागा आहेत ते सुद्धा ऑफिशियल बातमी नाहीये. ऑफिशियल जागा बघायला गेलं तर डिपार्टमेंटच्याच, पोलीस डिपार्टमेंटच्याच महाराष्ट्रामधल्या 1 लाख जागा असतील. जर 100% रिक्त जागा भरायची असेल तर 100% रिक्त जागा भरायची असतील तर महाराष्ट्राला 1 लाख पोलीस लागतील, म्हणजे पूर्ण बॅलन्स व्हायला. तदनंतर मग जर नवीन पदे निर्माण करायचा विषय असेल तर मग त्यावेळी होऊ शकतो. पण आता ही पोलीस भरती 9,000 म्हणजे बघा, 9,000 म्हणजे काहीच नाही. 1 लाख कुठं आणि 9,000 कुठे, ह्याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. त्याच्यामध्ये बाकीचे PSI वगैरे आहेत, ग्रुप IPS आहे,
या सगळ्या पोस्ट वेगळ्या पद्धतीने ग्रुप सीच्या ऑफिशियल पद आहेत, ग्रुप डीची पण आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, त्याच्यामधली सुद्धा पद आहेत. एकंदरीत हे 54 जागा आहे, त्याच्यावरती सुद्धा माझा विश्वास नाही आहे. कारण की मधल्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही जर न्यूजपेपर बघितला असाल 21-22च्या काळामध्ये, तर त्यावेळी 90,000 जागा रिक्त होत्या फक्त पोलीस कॉन्स्टेबलच्या. मग हजारो लाखो मुलं जी रस्त्यावर येत आहेत, जी बेरोजगार होत आहेत, त्याला जबाबदार सरकार असेल. कारण की त्या वर्षाच्या त्या जागा 100% भरून घेतल्या जात नाहीत. मग आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल की फडणवीस आणि देशमुख जे होते त्यांच्यामध्ये थोडंसं वाद झालेले आहेत की आम्ही हे केलं ते केलं, 2014 पासून असं केलं, त्यांच्यामध्ये वाद झालेत. तो म्हणतोय की आमचे आभार मानायला पाहिजे, आम्ही पारदर्शक पद्धतीने भरती केली, असं केलं तसं केलं. काही नाही, हे फक्त सांगायचं असतं. हे दिखावाची नाटके असतात. फक्त ज्याच्या जीवावर समाज आहे त्या समाजाला थोडंफार विचारायला पाहिजे, पण अलीकडच्या काळामध्ये सरकार विचारत नसलेलं दिसून येतं. आता पुढचा विषय आहे की 9,000 पोलीस भरतीचा काय विषय आणि कशा पद्धतीनं त्यांनी करणार. एकंदरीत आमचा अनुभव पण सांगतोय की हे प्रत्येक सरकार अशा पद्धतीनं करत असतं. विधानसभेच्या तोंडावर येऊन पोलीस भरती पाडत असतं. 19च्या वेळी तुम्ही बघितलाय, नंतर ते कशा पद्धतीने झालं तुम्ही पण बघितलाय. आणि आताची पोलीस भरती तर पूर्ण टोटली वेगळा मुद्दा आहे, तेवढं लक्षात ठेवायचं. सो जे काही आज झालं पावसाळी अधिवेशनामध्ये की 54,000 जागा रिक्त आहेत, त्यापैकी आता सरकार किती भरणार बघा. त्यांनी आधीच सांगितलं 9,000, हा त्यांचा प्लॅनिंग फिक्सच आहे. ते बरोबर विधानसभेच्या अगोदर 1 ते 1.5 महिना अगोदर हे पोलीस भरती पाडणार, म्हणजे पाडणार. पोलीस भरती 100% पाडणार, यात काही मात्र शंका नाही. सो खूप महत्त्वाचे मुद्दे होते की एवढी जागा रिक्त असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये एवढ्या जागा रिक्त असताना एवढ्या जागा भरत आहेत. कुठंतरी एवढ्या तुटपुंज्या जागा, ह्याच्यावरती कसे चालतील कुटुंब. मग आज मुलं बाहेर पडत आहेत लाखोनं, त्यांच्यासाठी 100% पदभरती करणं गरजेचं आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. एकंदरीत तुम्हाला हा विषय आवडला असेल, कसं वाटलं ते पण सांगायला विसरू नका. आवडला असेल तर 100% चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्यासोबत या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर पण करायला विसरू नका. कारण तुमच्या अस्मितेचा विषय आहे. आज महाराष्ट्रामध्ये एवढी बेरोजगारी वाढत आहे, त्याला जबाबदार हे सरकार आहे. इन फ्रंट पहिल्या टॉपला ज्याचं कारण आहेत त्याच्यामध्ये सरकार असेल. 100% पदभरती नाही आहेत. आता सुद्धा 100% पदे रिक्त म्हणजे बॅलन्स होण्यासाठी, ज्या जागा रिक्त आहेत तिथं फक्त बॅलन्सिंग होण्यासाठी सुद्धा महाराष्ट्राला 3 लाख जागा पाहिजे. 3 लाख जागा भरल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळे डिपार्टमेंटच्या सगळ्या काही सीट आहेत त्या बॅलन्सिंग होतील गव्हर्नमेंटच्या, नाहीतर अजिबात होणार नाही. दरवर्षी ह्या रिक्त असलेले पदे हे वाढत जात असताना दिसून येते. नवीन एक सुद्धा पद तयार होत नाही. ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. समजलं. सो खूप सारे आहे विषय. उद्या महत्त्वाचे मुद्दे असतील. हॉल तिकीटबद्दल तुम्हाला बोललेलाच होतो. अजून जशी इन्फॉर्मेशन येईल तुमच्यापर्यंत ह्या 3 दिवसात पोच करणार आहे. मुंबई पोलीसबद्दल 4 तारखेला मी इथून निघतोय. सो 4 तारखेपर्यंत जी इन्फॉर्मेशन येईल ती तुमच्यापर्यंत पटापट पोहोचवणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करायचं आहे. टेलिग्रामवरती लिंक आहे टेलिग्राम चॅनलची, याच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे. इतर काही सूचना असतील, तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर टेलिग्रामला आपल्या हक्काचा चॅनल आहे टेलिग्राम, त्याच्यावरती जाऊन मला प्रायव्हेट मेसेज करा. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं लगेचच दिले जातात, त्याची नोंद घ्यायची आहे. शेवटी ग्राउंडसाठी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय. धन्यवाद.